मला तुझ्या मुंशा चोट्टे कामं करतो का रे साय हा? अरे भामट्या थोत्र्याच्या पांडा झाला तू पिकला ना तरी चोट्टे आले गेला चोट्टी या चोरीच्या भरच्या इस्टेट कमवली साल्या तुला सांगून राहिला. हो भाऊ चोट्ट्यान गिट्ट्या करू नको तू. जेव्हा पहिल्यांदा आलो मी त्या वावरात सांगून राहिलो मी तुले. बघूपणा करू नको. इठ्ठेल्या सोड तुला सांगून राहिलो मी. मुकड्यान सोड तू मले. मारू नको तू. बघ रे तुला तर चांगले झपकेच मारतो रे साया मला भावनाच नाही तू साऱ्या गावात. अरे मुठभर शेंगा तोडल्या तुले सैन्य झाले आणि वारात फिरून राहिला तू. मी राखो ना तडीचा घातले लोक काय तोंड पाहायला आले का? अरे वातावरण मध्ये हा मारून राहिलो इठ्ठल्या. मग उरावर बसला ना. अरे वातावरण काहीतरी सांगा नाही आले पकडा ना. इठ्ठल्या आगोपणा करू नको ना. सोड ना मुकड्यानं. मोठा माणूस आहे काय खायची वस्तू आहे नेली बिचाऱ्यानं जाऊ दे. एवढं काय हे करू नको. चाल सोड सोड. पुढे बा याची यार हा पकडला मी ना चोरी करताना तर तुम्ही म्हणता खायची वस्तू आहे तर खाऊ दे. आणि मी 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 काय जनवार होतो का? ती काय जनवारची वस्तू होती का? मी मुठभर शेंगा तोडायला त्याला सैन्य झाल्या चोट्ट्यान गिट्ट्या मग शादोले यानं मायबीन काढली बाई. शादोले यानं कसं तर कसं काही दिवशी माझी तैपातली मस्तात गेली पण मी विचारच करत जा फक्त हाती सापडायला पाहिजे ना. सापडला ना आज हाती मग आज काय सोडणार का मी याला आराम करायला याला सोडलं हा डबल चटकी ना बरं हान म्हणा आणि इठल्या रे इठल्या आगोपणा करू नको ना. लेका तू ये वावर नाही गिवर नाही चालला लेका होबाशी करत. चाल सोड सोड. आगोपणा करू नको. वावर नाही तर कोणाचा आहे तर लहानपणापासून मी त्या वावरात काम करून राहिलो. राजू भाऊचा मा रिस्वाजा हा चोट्टा का चोरून नेईन का मग माझा वावर आहे ते. आणि तू काही जेवला भाऊ सांगू नको माझ्यात बोलू नको. तू पाय काय तू याच्या का धड नाही दुसरे शिगायला आला चालला रे. अरे इठल्या बरोबर नाही ना. अशा मारामारा करणं चांगली गोष्ट आहे का लेका? चांगला करतो का तू काय चालला बा. हा काही मनुष्य आमले सोडत नाही सोडल्याशिवाय चांगला हान म्हणा हे की नाही हो बा हातोड घालत राहायची कुठे मी म्हणतो यानं दाबून तिकडे नाल्यात मारा लावता मुंशाली नेऊन एखाद्या नाही केळीचा दाबा लावत होता यानं इकडे फालतू आणलं लफाळा 4 चौघडी जमा होतात. लोक समजून सांगतात ना इचक तीन डागर थोडंसं चांगला मार खाल्ला असता मुंशीरामनं. इठ्ठल्या कसं दिमाग कमी आहे ना इकडे 4 चौघात मारून राहिला. सारे लोक आवरायला येतात इठ्ठ्या दिमागात चालत नाही सायजाचा. विठ्ठल भाऊ असं करू नका द्या सोडून तू भादरू नको गंठ्या सांगू राहिला तू मला चबरू नको. आणि विठ्ठल भाऊ करू नको याला सोडू दे मला. इठ्ठल्या तू आगोपणा करू नको. हो मी त्या राजाला फोन लाई ना सांगून राहिलो मी. मुकड्यानं हे मला सोड तू सोड. तुला सांगून राहिलो मी सोड. तू काय लावशील राजू भाऊले फोन? मीच लावतो राजू भाऊले फोन. तू काय लावशील? मीच लावतो फोन. थांब फोन लावतो मी. हॅलो राजू भाऊ आपल्या वरात मी चोर पकडला. राजा चोर पकडला मी. इठ्ठल्या चोर? कोण आहे तो चोट्ट्या वानाचा? कोण आहे राजू भाऊ? तो मुंशीराम आहे ना मुंशीराम. तो केळीचा घड चोरलता त्यानं. संत्र्याची पुरी थैली चोट्ट्या वानाच्यानं. मुंशीराम असो की फुंशीराम असो त्याला उचल आणि पोलीस स्टेशनला घेऊन जायचो. रिपोर्ट देऊन टाक त्याच्या नावाचा. मी येतोच तटीसा काय आहे तर मग पाहू आपण काय आहे. गय करण्याचीच करायची नाही का फुकाचा आहे का? अरे मुंशा काय म्हणून राहिला राजू भाऊ? काय रे तुझ्या नावाचा रिपोर्ट द्या सांगितला राजू भाऊ ना. पोलीस स्टेशनला द्या सांगितलं. ऐकलं ना गावकरी मंडळी सारे ना ऐकलं ना. पुढे बा ऐकलं गंठन देवला भाऊ ऐकलं तुम्ही ना काय म्हटलं राजू भाऊ ना. काय सांगितलं केम द्या मला शिल्लक शिकवाना शिकू दे. मल बोलू राजू बरोबर. फोन नको काढू. राजू भाऊ हा बुडा बोलतो काय म्हणते बा. बोला बुडे बा काय म्हणता? बरं राजू जाऊ दे बा. खायची वस्तू होती आला बिचारा खायलाच नेत होता. काही केलं नेत होता तो. जाऊ दे काही रिपोर्ट द्यायचं काम नाही. जाऊ दे या गोष्टी होतच राहतात. आज असं राहा लागते तर. अरे बुडे बा असं कसं काय जाऊ देता. आज हा गेला चोरी करायला का उद्या दुसरा जाईल. हे लोक कसं ढाय शिकतात. येईल अद्दल घडवा लागते बुडे बा. तुम्हाला माहित नाही खायची वस्तू आहे तर मग कोणी चोरून येईल का? मग फोन करायला होता मले नाही तर मग तरी इठ्ठल्या होता. तुम्ही होते वावरामध्ये तुम्हाला विचारलं का त्यांना? विचारलं तर देते माणूस. 2-4 केळं खायला काय नवाई हो. पण हे असे चोट्टे कामं बरोबर नाही. ते ना राजू असा एवढं काय गावातलं काम आहे जाऊ दे. खरंच राजू गावातलं काम आहे जाऊ दे लेखाचं. काही रिपोर्टच्या गाणी नको लागू बा. नाही बुडे बा रिपोर्ट द्यास लागते. मी का वावरात असतो का 24 तास? माणसं या भरोशावर नावा धागाचा आहे. तुमच्या भरोशावर आहे की नाही? मग हे जर असे चोट्टे कामं करतील तर मला पुरीन काय सांगा ना. पुरीन काय मला? मला सांगतो कोणती गोष्ट पेरायला किती खर्च लागते. आज लाखोनं खर्च करावा लागते आणि रुपयांचा मागा लागते. मग अशी चोट्टे कामं केल्यावर पुरीन काय? बा राजू ते तुझे सार बरोबर आहे बा. मी काही म्हणत नाही ते चुकीचं आहे. पण कसं आहे जाऊ दे आता. एकदा झाली ते चुकी मुंशीरामच्या ना. तू लागलंस तर माफी मागते मुंशीराम. कारण मुंशीराम माफी मागतो ना. हो बा मी माफी मागतो. लागलंस तर डबल येणार नाही मी वावरात. माफी मागतो म्हणते रे तू मुंशीराम. जाऊ दे जो असं काही करू नको बा गावातलं काम. बरोबर तुमच्या म्हटलं ऐकतो. इठल्या फोन इठल्या. बोला राजू भाऊ काय म्हणता? सोडू काय आले आराम खोला सोडू काय चोट्ट्याले? दे काही रिपोर्ट देऊ नका. जाई बुडी नाही म्हणून राहिली माफी मागतो म्हणते तो उंशिरा. काय राजू हो तुम्ही साऱ्या माझ्या मेहनतवर पाणी फिरवलं राजा. हे काही कामाचं नाही राजा. मी किती ठोले घेतले त्याची व्हिडिओ शूटिंग मी काढली. मी माझं पुरावा आहे ना.
हा चोरी करून राहिला म्हणून तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले? हा मी दाखवतो लागलं तर तुम्हाला टेन्शन नाही घेऊन तुमच्याला काही येणार नाही. हा त्याचा रिपोर्ट देतो तुम्ही ऐकू नका कोणा म्हटलं. सध्याच जाऊ दे, सध्याच जाऊ दे. हा पुढे माजला तर मग पोहा पोट. हा सोडून दे त्याले, पण कसा नको सोडू. चांगला कंबळला 2-4 लाता माझ्या झोडजाड कर द्याले मग सोड. हा मोकाया कर हड्ड्या. हा डबल तो वावरात कसं पायाने ठेवला पाहिजे ना. बरं राजू हो, रिपोर्ट नाही द्यायचा ना, याला झोड्याचा आहे ना. बरं याला पुरा कंबळ्यात मोडतो मग मी. मला तुमचीच तर परमिशन पाहिजे होती राजू भाऊ. पण काही झालं यानं जर रिपोर्ट द्यायला राजा मुंशीरामचा सोडून आणजा बा मला. हा पाहिजा बरं. विठ्ठल्या तू नको टेन्शन घेऊन रे. टेन्शन नको घेऊन आले का तू माझ्या पोरासारखा आहेस ना. तू काही कर. हा एक्कर गेलं तरी मी तुला सोडून आणीन. टेन्शन नको घेऊन तू. हा तुझ्या ताब्यात आहे सारी जमीन माई. हा तू काल टेन्शन घेऊन राहिला. हा बरं राजू हो, मला हीच पाहिजे होतं. चला मग ठेवतो मी फोन. ठीक आहे ठेव. मी आलोच मग. 1 घंट्यात येतो मी वावरात. हा हो खरकट आहे. ऐकलं आता काय सांगितलं राजू भाऊ ना? तुला झोड्यात सांगितलं, झोड्याचं कंबळ्यानं मोड्यात सांगितलं. हा पुरे तुझ्या अरे पाठी एक सांगितलं मग राजू भाऊ ना. आता हा तुला काय उपट नाही उपट आता माय, पण तुला तर हाणतो मी आता. हा चोट्ट्या वाना घंट्या राजून सांगितलं का खरंच मारतं का झाले? मुंशीरामले मरीन काय तू जरा जागीन तुले. ज्याला जायला कोणाला भीती आहे? भीती कोणाली आहे? राजू भाऊ सोडून आणते मला. सोडून एक्कर गेला चालते म्हणताय. हा राजू भाऊ मा बापासारखा सोडून आणते मला. तुम्ही नका टेन्शन घेऊ बुडबा, सांगू नका मला तुम्ही आता. हो आता कसं मुंशीराम मोडल्याशिवाय राहत नाही. आवरा बरं पटपट हे चला मोड आहे. आम्ही जातो या विठ्ठल्याला घेऊन. तुम्ही या मुंशीरामला घेऊन जा. वळा थोडा येईल आता. हो बुडबा हो बाजूला हल्लो बरोबर नवडं थोड्यात मारू द्या मला. तुला सांगितलं ना रे, मी तुला खेट्ट मारी ना. तुला सांगून राहिलो विठ्ठले. चाल लवकर तिकडे खोपल्यावर. चालेल विठ्ठले अगो बना करू नको. खरकट आहे मोठा हे उपाशी करून राहिला. मारतो करते. चाल विठ्ठल्या अगो बना करू नको, मारू नका झाले. माझा खरकट्या पुरे ऐकत नाही रे. कान धरून येतो गोडे त्याले. मला सोडा ना तुम्ही, सोडा मला मारू द्या त्याले. मारतो करतो भाई मुगड्यान पुढे. चाल खोपल्यावर चाल. मुंशीराम भाऊ उठा हो मुंशीराम भाऊ. गेला नेला बुड्डाई ना. उठा देवला बाजार फुटले जात रे बाबा. याचा बदला तर घेणारच. मी कधी ठेल्याच मी सांगतो तुम्ही. देवला रे बाबा. उतर मेलो रे बाबा. उठा मुंशीराम भाऊ, मी धरतो तुम्हाला. उठा बाबा उठा. त्या मुंशीराम भाऊ हात द्या तुमचा. चला उठा बरं उठा. मला मारलं रे बापू रे. थांबतो थांबतो. चला मुंशीराम भाऊ उठा बरं. चला बरं घरी. चला दवाखान्यात जाऊ आपण. आणि तुम्ही कोणत्या दवाखान्यात स्कूटी नेऊन जायला म्हणायला लागते. उठा चला. चाल बाबा मला दवाखान्यात घे. चाल हो दवाखान्यात तुम्हाला चला. माझ्या चाललं जात रे बाबा. देवला आई हिराम भाऊ. चला काही जरा त्रास होतीयस. जाऊ दे. हा असं करू नका. चला ते राजा मुंशीराम भाऊ अगोपणा करायची गरज होती का? काल छादवलं होतं त्याला. त्याची खाजवलं होती तुम्ही ना. आणि आता तुम्ही त्यानं तुम्हाला रंगे हात पकडलं केळीमध्ये. केळं तोडताना संत्रही घेतले म्हणता. अरे बापा तू विषय काढलो रे बापा. अरे बापा रे दवाखान्यात गेले बोले बेला रे. चला मुंशीराम भाऊ आरामशीर. अरे बाबा देऊ लागतो होतं म्हणून बरं आहे रे. बापण्याच मेलतो रे. जीव गेलता झालं बाबा. काय झालं तुम्हाला? हे काय झालं? पट्ट्यान मट्ट्या काय झालं देवलाल भाऊ? जाऊ दे गड्या. ते काही विचार नको काय झालं तर. चाल घे बरं त्या बुड्याले बसू दे बरं. चाल. अरे बेसर वर तोड करून विचार काय झालं वावरा जायच्या नावानं भाऊ. बापा मला झोडलं तिकडे वावरामध्ये. इटल्यात मारलं ना. मार इटल्या. कोण मारलं बाबा त्यानं? कोण मारलं तुम्हाला सांगा फक्त. हा कोण मारलं? तू नुसता घरी वाकच्या दोऱ्या तोडत जा. तू घरी बोले तू माजला ना माजला ना. या वयात माझ्या ना मारलं नाही जा म्हणून मी मारलं नाही त्याला. पण तू साया एवढा जेवण पोरे असून काय फायदा रे तुझ्या? काय फायदा? तर तुझा नुसतं बापाच्या मागं जरी राहिला तरी कोणी ताकद नाही. हे लोक पाहिलं तर इठ्ठेला काय हिंमत झाली त्याची. थांबा बाबा. मी आता जाऊन पाहतो ना. त्याचे हात पाय तगडच मोड तुम्ही त्याचा. बा काही मारामाऱ्या करू नका रे बा. आता हे निपटलं ना बा. हा का डबल घरावर कोठे आणतं काय? चला मुंशीराम भाऊ आता काही बैकून देऊ नका त्या मारत्याले. फालतू घेण ना देणं. हा अन्न करायला होता का राजा पोराले? तुला हे काय एवढ्या झालं का? आता हे पेटलं देवला. हे मला मारलं ना त्यानं. याचा बदला घेणार होता मी. या मा पोरेच्या नाही घेतला गेला तरी मी घेणार. हा सांगून राहिलो. हा इठ्ठल्याचं कमळलं मोडल्याशी राहणारच नाही. हाही मुंशीराम आहे ना. तो माझ्या गलती सापडला की तो मेला. समजून जाल. बाबा तुमच्या गलतीत नाही. आता त्याचं कंबळलं मूर्ती. हा तुम्हाला मारलं द्या ना. बस मेला तो आता. मेला नाही इठ्ठल्या. तुम्ही टेन्शन नाही घेऊन ना. तुम्ही फक्त आता आराम करा फक्त. बापा दोघंही बापले खुरमस्ती झाले बाबा. अरे जरासा थंड डोक्याने विचार करा बा. हो भांडणं केल्यानं बरोबर नसते ना. हा गावातलं काम आहे हे असे भांडणं चालता का? आणि तुला काही माहित आहे का रे? हा मारते. हा वय करून राहिला मोठा.
पाहिजे मा बापाला एवढं मारलं रक्तात थोडं भरून टाकलं मा बापाले ना हो मा बापा चालता येऊन नाही राहिलं बोलता येऊन नाही राहिलं तुम्ही म्हणता काय माहित आहे हा एवढं दिसून राहिलं तरी माहित आहे काय हा बाबा बाबा गुन्हा त्या बापाचाच आहे ना भाऊ रे. त्या राजू भाऊच्या वावरात केळा आणायला गेलता तेव्हा केळाचा घडच आणला. हा संत्रही चोरून आणली आणि त्या इट्टिल्याने शूटिंग काढून घेतली. हा मग वावरात ते बाप रंगी हात पकडला ना मग म्हणून त्या इट्टिल्याने मारलं. खायची वस्तू आहे कोणी घेत असते मग कोणी मारत असते का एकदा हा का मा बाप का रोज जाऊन राहिला का थैल्या आणून राहिला का भरून हा ते इठ्ठल्या कोणत्या बापाचा वावर होते ते राजू भाऊ आणि मा बाप काय होता काय आहे ते इठ्ठल्या काय गरज होती हा काय गरज होती का थांबा इठ्ठल्याची पाहतोच ना मी. हो मी नाही तेच म्हटलं ना तरी खायची गोष्ट आहे कोणी घेते मी नाही तेच केलं ना पण सायजानं मला मारलं बा सायजानं मला मारलं. मुंशीराम भाऊ जे झालं ते झालं जाऊ द्या राजा आता काय पाहतू आग पेटून राहिले घेणं देणं हा काय बघ काय डबल मारामाऱ्या करता काय. हे तर पेटणारच आहे ना आता व्हा तुम्ही बाजूला व्हा तुम्ही आता मी जातो चाललो कुराड घेऊन जातात कुराड कुठे तिकडे आहे तिकडून वाळग्यात ठेल्या ना कुराड चला आता कुराड घेऊन जातो सायला तोडून टाकतो. गळ्या मारती अशी रिकामे का धंदे करू नको ना गळ्याच्या बापाया म्हटलं ऐकू नको ना बा हा असं काय कुठून आला गळ्या काय राजा मुंशीराम भाऊ तुम्ही सांगत नाही राजा तुमच्या पोरायला काय बा फालतू मारा बरोबर वाटतात काय गावात हा नाही मग पोऱ्या कुणाला ते बरोबर कुणाला त्याला झोडपे मारू दे इठ्ठल्याले हा खायची वस्तू आहे घेतली मी आता काय मग मारते काय म्हणतो हा गुन्हा होता का नाही झोडू दे त्याला तोडू दे मा पोराले इठ्ठल्या फिट्टल्याचे हातपाय तोडू दे मा पोराले चांगली तोडू दे बाबू कुणाच आम्ही पाजून देतो रे हा एक रट्टा मारले खांडच पडलो पाहिजे हा पाचचं पुढचं काही नाही खांड कर सायचे. राजा मुंशीराम भाऊ तुमच्या पोराचा जीव चिडी एवढा हा हितभर नाही राजा तुमचं पोरग त्यानं जर एक लात मारली तर 10 फूट जाऊन पडीन तिकडे हा आणि त्याला सांगून राहिले तुम्ही हातपाय तोडून आणजो हा याची यानं काय होते हो हा काही होत नाही तुमच्या पोराच्यानं हा तुम्ही ना केलाही राजा तयार तर हा हितभर केला कामाना धामाचा हा तो इठ्ठल्या 6 फुटाचा तुमच्या पोराला असा दाबून टाकते तो मातीत. पोरगा लहान दिवस जिंकले पण कीर्तिमान आहे चला बापा असो तुमच्या पोराची कीर्तिमान पण मी तुम्हाला घरी आणलं तर हा गदेपणा केला तरीच पळे राहू द्या लागत होतं. चला बाबा बसून घ्या फालतू माई डोकं खराब झालं भांडूगळे आहे बाबा तुम्ही हो चाल बसू बोली. काय नामदेव भाऊ झाला का कांद्याला पाणी आज काही कांद्याला पाणी झालं रे बा हे लाईट असं चालून नाही राहिले बा रातभर दिवस टोली घेऊन राहिलो पण कांद्याला पाणी काही सोडून नाही राहिलं तू दगड्यात मी थंडागार झालो. म्हणून राजा मी कांद्याच्या नांदी लागू नका कांदा करते वांदा माणसाचा एक तर त्याच्यात लाईट नसते त्यापेक्षा हरभरा फेरायला बोलला असताना तुम्हाला थिबवर टेन्शनचं काम नाही झालं बटन दाबलं पाणी या कांद्याच्या मागे लागणं म्हणजे मुतात माशा मारणार. अरे बा पेरेची इच्छा नव्हतीच ना पण हा दगडू गोष्ट ना घेणं म्हणे नामदेव हो यंदा कांद्याला भाव चांगले दाबूनच चांगले हा कांदाच पेरा म्हणे आता त्याच्या म्हटलं आहे का लागते 24 तास कसा आपला माणूस आहे तो आणि तो काय आपल्या खोटा बोलणार आहे का मला दिसून राहिला ना 35-36 रुपये होलसेल मध्ये कांदा चालला म्हणून बा कांदा पेरला पण आता हे लाईट साथ नाही घेऊन राहिली मायाले रात्री टोले घेऊन राहिलं तरी पाणी होऊन नाही राहिलं. नामदेव या कांद्याचं गाजर असते राजा दरवर्षी हे आता भाव आहे पण पुढे काही नाही ना खल्लम खुसा हा रुपया किलो ना कोणी खात नाही राजा सळेल कांदा याच्या कांद्या नांदी लागेल पुरत त्यापेक्षा हरभरे फेरायला पुरतात हरभरेल भाव यावर्षी समजा कमी बी असला तर पुढच्या वर्षी की माणूस खराब नाही होत अनाज पण हा कांदा राहत नाही ना सळते ना पटोपट बोट किडे पडतात या कांद्यात काय खरं या कांद्याचं हो हा वांदाच करते माणसाचा कांदा पेरायला पुरत नाही. जाऊ दे जे होईन ते होईन साधं डोकं ताप घेतं डोकशाले पाहून घेऊ पुढचं पुढे आता. नामदेव मामा काय झालं पाहुणे मा अरे मामा तो आपला हे नाही का आपला इठ्ठल्या त्यानं मुंशीराम हाणला ना बा चांगला मजबूत हाणला ना कोण मारलं बाबा कोण मारलं बापा त्या मुंशीरामनं चोरी केली ना राजू भाऊच्या वावरा केळण संत्र थैली भरून आणली त्या माणसानं इठ्ठल्यानं पकडला त्याला वावरात मग लागला हाणणं मायला का खायची वस्तू आहे कोणी खाते बा हा काय म्हणजे काय इठ्ठल्या का पाकलाय का हा ते का लई वेळेस खांडू फिरावे कामं करत राहते बा इठ्ठल्या राजू भाऊ लय डोक्यात घेतला राजा नामदेव भाऊ हा इठ्ठल्या हा पोऱ्या खावकी ठेवूच करते बा लोक काय हा राजू भाऊले सांगायच लागेल की ह्या पोऱ्याला जरा कसं तंबी द्या तुम्ही हा याले जसं समजून सांगा तुम्ही लय गोपना करून आला हा दिवसेंदिवस भोले काय सांगता तुम्ही राजू भाऊनच त्याला परमिशन द्याल ती हान म्हणून मुंशाले चोरी गेली तर चोट्ट्याला म्हणे जेलात टाक रिपोर्ट दे म्हणे पण त्या बुड्यानं आवरल्या गेलं तर बुडा आपला मोतीराम बुडा बोलला राजूभाऊ सोबत राजू मग ऐकलं राजू भाऊनं नाही तर रिपोर्ट द्यायला लावला राजू भाऊचं डोकं कधी कधी माती खायला जाते रे भाऊ रातलं काम आहे आता काय रिपोर्ट द्यायला लागते खायची वस्तू खातात पण ह्या भाऊ बाण यानं सांगितलं इट्ट्याने एका दोन तुले भेटतोच मी आता राजू सांग तुम्ही गड्या असं या इट्ट्याला म्हटलं ऐकून अशी रिकामे कामं करत नव्हत राजू याला एवढी वाढ पाहू नको देऊ अरे राजू भाऊले काय भेटतं हा मुंशीरामच माजर होता काय सांगा तुम्हाला यानं त्या इठ्ठल्यानं मुठभर शेंगा तोडल्या त्या यावर आता त्याची मायबहीण खाल्ली यानं इठ्ठल्याची या मुंशीरामनं त्याची खाजवली होती इठ्ठल्याची म्हणून मी इठ्ठल्यानं वावरात पकडता बरोबर हाणला त्याले
नाही तर मग काही इठले काय एवढा पागल आहे का हे एवढा मूर्ख आहे राजा मी जातो वावरातून पाहुणे बा यानं केळं खाणं संत्र घेऊन जाणं पुरीला न्यानं बायकोला न्यानं सासऱ्याला न्यानं थैली थैली देते राजा घरून तो कोण्या दिवशी मला टोकलं नाही मी मागही जातो तर मला काही म्हणत नाही कधी बरोबर आहे मग आता या मुंजीराम भाऊन खाजवल होती त्याची माय बहीण काढली म्हणता मुठभर शेंगा घेतल्या तर मग काय तो का गोड घेणार का इठल्या तो झाडूच आहे मग पुरा बरोबर आहे बरोबर केलं त्यानं पण मोठा माणूस आहे ना मारणं बरोबर नाही ना याचं काही याला शोभत नाही ना आता राजू भाऊन 2-4 थोबाळल्यात मारल्या असत्या तर चाललंच असं म्हणजे समजलं असतं आपल्याला पण हा इठल्याचं काही काम नाही ना रामदेव मामा तुम्ही मला सांगा तुम्हाला जर मी माय बहीण म्हणून शिव्या दिल्या तर तुम्ही काय करसान मला आळ करसान का तुम्ही मला सांगा लाल करसान का नाही ज्यावेळी माय बहीण काढीन त्याला 2-4 गपके तर बसतातच ना मग इठल्यानं केलं तर काय चुकीचं केलं तुम्ही मला सांगा ना ज्या दिवशी इठल्याची चुकी होती मुंशीराम भाऊनं त्याची चोट्ट्या गिट्ट्या मायबीन काढली तरी त्यानं काहीच केलं नाही काहीच नाही केलं हातही नाही लावला मुंशीरामले माफी मागितली चालला गेला पण आता मुंशीराम त्याच्या तावडीत सापडला वावरात केळं घेतानी संत्र घेतानी मग त्यानं हाणलं त्याला असा विषय झाला तो इठल्या कुठे आहे मुंशीराम कुठे आहो ह्या मुंशीरामले आणलं त्या देवलाल मामानं आणि तो इठल्या नेला त्या बुड्यानं वावरात ओढत ताळात आता तो गडी तर बसरच जाय ना त्या बुड्यानं म्हटलं त्याला खेट्टर मारीन तुले तर ताळ कुठे बसर गेला तो बरोबर आहे चाल बरं झुंबर वावरात जाऊन पाहू आपण काय ताल आहे इठल्या समजून सांगायला लागेल बा 2 गोष्टी हो चला पाहुणे बा तुम्ही बी नाही बा मी नाही येतो बा नोत माझ्या पाय दुखून राहिले आता पहिले वावराला चक्कर मारून आलो मी थंडीगार झाली माही ते भांडण आवाज गेलो चला बा मी जातो घरी तुम्ही जा वावरात बरोबर पाहुणे बा आम्ही जातो हो जा बा खाली आवडलं मला कुठे खाली आवडलं मला राजू भाऊन परमिशन दिली त्याला मारायची तुम्ही राजा मनामनाच भलते करत राहता बा ना अठी आणून बसवलं मला त्या तोट्याला हाणून देते मला त्या मुंशाले त्यानं माझी खाजवली होती ना मग गुन्हा नसताना त्यानं मला साधलं मायबीन काढली मी ऐकून घेतलं त्या दिवशी पण आज माझ्या तावडीत छापेल होता ना तो आज तर हाणून देते मला ते तुम्हाला सांगेल तर मी भले त्या मुंशानं साधवलं मुठभर शेंगा घेतला चोट्ट्या गिट्ट्या गेलं तुम्ही काय उपटलं त्याचं काय केलं तुम्ही त्याला म्हटलं तरी काय आणि मॅच त्याला रंगी हात चोरी करताना मुंशाला पकडलं तर तुम्ही सोडून द्या म्हटलं मला वाटेल तुम्हाला पाहिजे लाजा गिजा गुन्ह्यात असताना माणूस तो मुंशा गुन्ह्यात होता ना माय हाणून द्यायला लागत होता ना त्या मुंशानं तुला सातवलं तर तू अंगाला भोगचे पडले काय आता तो मेला गेला असता तो कोण्या भावात गेलो असतो कोण्या भावात गेलो असतो असा चानस येणार नाही डबल आता तुम्ही काय म्हणता असं तसं हा चानस महत्वाचा होता ना चानस गिनसचा विषय करू नको मारामारी करणं बरोबर नाही मग तिकडेच आडी झोडता मग तिकडे काय त्या तोंडातून आवाज निघून दिला रे मोठा त्याच्या मागं नळला वासत फिरला तिकडे नाल्यात दाबताना मग त्याले एवढं तुझ्या अंगात जोर आलतं तर इकडे काय मैदानात आणला त्याले लफाडा मग आमच्या डोळ्या आडी झालं असतं तर आम्ही न म्हटलं असतं की बुवा तिकडे मारला आम्हाला काय माहित आहे पुन्हा तू 4 चौघेत मारशील त्याले तर आम्हाला जावराच लागेल ना गावात राहा लागते तर हेंबाळ्या वानाच्या तुझ्यासारखं थोडी आम्ही मूर्खा पण बुडेवा तिकडे मारून नाही ना पण 4 चौघाला दिसायला पाहिजे होता की हा चोट्टा हा मार खाऊन राहिला बदनामी होईल ना त्याची गावात लोक थू करते ना या तोंडा म्हणून मी त्याला 4 चौघात मारला ना नाही तर मग आम्हाला गाडी मारता येत ना किडीतच पकडला होता किडीतच झोडला असता त्याले तुले आम्ही नाहून दिला ना त्याले आम्ही आवडलं का जास्त पण कसं तू जास्त त्याच्या कोंबडल्या लाता इकडे तिकडे मारून राहिला मेला फिला असता तर अजून आफत आली असती राजू राहिला फोनवरच तिकडेच राहिला असता इकडे तुले जे अटक झाली असती जेलात गेला असता तू कोण सोडून आणलं तुले जाऊ दे आता कसं आम्ही आखरी शेपटावर ते आवरलं आता काही फसता करू नको लय मारलं तुम्ही त्याले आता चुपचाप राह शांत डोक्यानं विचार कर आता काही गरम गरमही करू नको राजूभाऊ येऊन नाही राहिले ना राजूभाऊ आले घरी जातो मी त्याच्या डबल मारतो त्याला घरात जाऊन मारतो आता विचारच नाही करत मी जरा साग बी नाही विचार करत नाही हो राजूभाऊ आले की पाहिजे तू चुप बस आता ते राजूभाऊ आले राजूभाऊ आता राजूभाऊ एकच होऊ द्या ना जे काही व्हायचं आहे ते येऊ दे गड्या राजू तू बरा आला गड्या या गड्याला समजून सांग बा इठ्ठले मारतोच करून आला माझ्या मुंशाला त्या मुंशाचा जीव घेते काय बुडे बा या इठ्ठल्याची फालतू काय कामना धाम खाजवली की त्या मुंशानं मग काही गरज होती का महाराज किती लोक येतात खाऊन जातात आम्ही काही म्हणतो का कोणाले पण मग इठ्ठल्यानं मुठभर शेंगा घेतल्या तर त्याची गाणं जाईल की नाही मुंशाची मग हानी नाही तर काय तर इठ्ठल्या बरं गेलं तुम्ही बरं हाणलाच होता टेन्शन घेऊ नको तू हो मला त्याला डबल हाण्याचा राजा घरी जाऊन मारतो मी त्याला आता माझं व्हिडिओ शूटिंग आहे त्याची चोट्ट्याची सारा पुरावा आहे माझं टेन्शन ना घेऊ आपल्याला काहीच कंप्लेंट होत नाही आपलं मी ना सारं पहिलं करून ठेवलाय नाही आता काही मारा करू नको बा जाऊ दे आता जे झालं ते झालं सांगायचं ती ताच्या तास मोडायला पाहिजे बाबू असं कसं सरप गेल्यावर फप्पांडा रट्टे मारून काही फायदा नाही आता किती गरम होऊन काही होते काय जाऊ द्या तेव्हा थोडंसं लक्ष देत जा तुम्ही बी इकडे तिकडे पाहता का सारं इठ्ठल्या भरोसा सोडता काय काय बा मी तुम्हाला इठ्ठल्या सोबती ठेवलं कासाठी ठेवलं की तुम्ही लक्ष ठेवसा मग ही तुमची तो उरार्ध फुका विरोधदारी बसून राहिली बा मग तुम्ही काही जरासं की लक्ष देत नाही बा आम्ही बी लक्ष देतो ना बा पण आता कसं ते यायचं काय झालं काय माहित बा काही माहीतच नव्हतं ना आम्हाला
द्या राजू भाऊ, या बुड्याला काही बोलू नका, कसं म्हातारं वय या, जाऊ द्या. हा बरं आहे ते, फक्त मला कसं सोबती पाहिजे, चला हाल बोलावं गेलेले मी सारं करतो, तुम्ही काही आता यायला म्हणू नका, जाऊ द्या. काही नाही होत, तुम्हाला काही कमी आहे का कोण्या गोष्टी राजू भाऊ? हा बरोबर बा इठल्या, तू म्हणून राहिला मी काही बोलत नाही भाऊ, जाऊ दे. हा हो राजू, तू पाहा ना, तू मारत्या पान कुराड घेऊन आला ना, कुराड घेऊन आला ना. दे ना मग, येऊ दे काय करते तर पाहतो. इथे चालला जाय तू फरार होऊन चाल बघ, मारामाऱ्या होती नाही नोटीस. हा मी का पैका हो का, मी नाही जात तू हित भरले जर भेलो राजा, हा तर मी काय कामाचा मग मर्द. बाई ठेल्या मारामाऱ्या करायला पुरत नाही, त्याकडे कुराड घेऊन चौथवून आला ना. हा जाऊ दे बुडे बा. हा असेच जर भेलो राजा तर लोक उराड चढतील आमच्या. एक तर मी अटीचा नसतो, इठ्ठल्या एकटा असते अटीचा. असं जर हे झालं तर हे घातपात करतील इठ्ठल्याचा अटीचा. हा इठ्ठल्या भिऊ नको रे, मी आहे रे, टेन्शन नको घेऊ. मायले तू बापाला मारलं का तुला इठ्ठल्या, बापाला मारला तू सायच्या इकडे ना, तू खांड्याच करतो आता. हो मायंगी नो काढू बाबू, त्या बापा सारखा तुला डबल सोडून काढी तुली बी हितभर असले का फूक मारली तर उडून जाशील बाबू तू. सांगून राहिलो मी तुला, मला नको लागू. काय मारत्या तू मस्ती आला का रे? हा काय बोलून का राहिला तू? हा तुम्ही तर सारे गाठले नुसतं दात काळे लायकीचे आहे ना रे, की हसताना नुसता फक्त बापाला किती मारलं या ना, भाडा खाऊच्यानं या घरे बच्च्यानं डुकरानं. त्या लाजणी वाटली रे तुम्ही, नुसतं मटमट तोंड बघत राहिलं तर दिसा. पण आता कुराड घेऊन आलो तर माई मला हे कोण राहिले का तुम्ही? इठ्ठेला थांब, तुला तोडतो सायच्या खांडाच करतो, हातपाय अलगच करतो ते. जास्त फळफळ करू नको डिसा, उसा काढल्या का? हा वय करून राहिला किड्यासारखा बटबट. का पहिले का जन्म का नालीत घेतला त्या किड्याचा तू ना, साया मोठा अरे वाट करून राहिला रे. तर बाप्पा विचार ना काय झालं तर, काय हो गोप्यानं कुंपणा केला त्यानं साल्यानं तुझं. बोल नको रे राजे, तू बोल नको. गुंड हे लोफर गुंडे वागवतो तू, चांगल्या लोकांना मारणारे हराम घोरा. तूच तर बा ना सारा गावाचा. हो राजू भाऊ बोलशील तो खबरदार, लातीत लगा जमिनीत दाबून टाकीन नाही रे. 10 फूट अशी नंतर एक लात मारली तर तू काय सांगून राहणार मला? बाडबाड बंद करा, चालू निघटून चाल्या. कोणाला तोंड घालेल तू खरकड्या वानाच्या? बाबू मारत्या त्या बापाला विचारणं पहिली, त्यानं काय केलं तर मुंशानं. या इठ्ठल्यानं मुठभर शेंगा तोडल्यात, याची मायबहीण काढली त्या बापानं. शादवलं याच्या मायबहीण शादवलं ना इठ्ठल्याच्या. मग इठ्ठल्यानं त्या बापाला चोरी करताना पकडलं, केळाईचा घर संत्र तोडताना पाहिलं. डायरेक्ट रंग्यात पकडलं ना, व्हिडिओ शूटिंग आहे त्याच्यावर. आणि तू काय फडफड करून राहिला? चोट्ट्याचा पोरगा चोट्टा. त्या बापाला विचारणं पहिली, चोट्टे मारती कोणाच्या अंगावर धावून माणसानं. पहिली कसं आपल्या घरात पा काय आहे काय नाही, आपल्या बापाचे अगो कामं काय आहेत ते पहिले पा, विचारा आपल्या बापाले सविस्तर, आणि मग कोणावर बोट ठेवा. मोठा आलाडीचा कुराड मोडा घेऊन मस्ती करायले तर कसा गाडा मारत्या तू हितभर जीव आहे. तोंडात दम आहे तुझ्या, हातापायात रग काही नाही. जागी जाणार फुटबाई गण आपल्या जण काहीच होत नाही इठ्ठल्याचं. पण कसं आता तू एवढा बोलून राहिला तरी इठ्ठल्या काही बोलून राहिला तुले नाही, कारण इठ्ठल्या तुझे काही भांडत नाही. त्या बापाला जागो पण आहे ना, त्या बापाला विचार तू पहिले काय झालं काय नाही घरी जाऊन, आणि मग लागलंस तू कुराडे आणि अडसा ये खंड करूया इठ्ठल्याची. बाप असं करू शकत, बाप काय चोरी करी ना. तुला दाखव रे, याली व्हिडिओ शूटिंग दाखव रे, फुटके आले दाखव बरं. याचा बाप चोरी करू शकते की नाही करू शकत, दाखव व्हिडिओ शूटिंग दाखव. ए भोकण्या, व्हिडिओ शूटिंग दाखव तुला. इकडे कुराड फेक तिकडे, कुराड मुराड घेऊन वाटीचा. मित्र आता काय होते काय माहित पुढे. याचे खांड करतो मी, की काय होते काय माहित, मला काही राग सांगता येत नाही. तसंच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बरं. आणि याच्यापेक्षा जर नवीन विषयावर जर व्हिडिओ बनवायचा असेल ती बी कमेंट करून सांगा.